आणि जळगावमधली 3.5 वर्षांची चिमुरडी लिलया हाताळते कॉम्प्युटर, वर्ड आर्ट आणि अॅनिमेशन मध्ये हात नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास आजचा महाराष्ट्र. कॉम्प्युटर हाताळणं तसं अनेकांना जड जातं, पण जळगावमधली पृथा चौधरी ही 3.5 वर्षांची चिमुरडी अगदी सहजपणे कॉम्प्युटर हाताळते. तेही अगदी शब्दही फुटत नव्हते तेव्हापासून. वर्ड आर्ट वापरण्याबरोबरच अगदी ईमेल पाठवण्यापर्यंत ती कॉम्प्युटरचा सहज वापर करते. तिची माहिती आता लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं मागितली आहे. आत्ताची मुलं अतिशय चलाक तसंच बुद्धिचातुर्यात फारच अग्रेसर असल्याचं म्हटलं जातं. 3.5 वर्षांच्या पृथा चौधरीचं कौशल्य बघून हेच म्हणावं लागेल. ही चिमुरडी अवघी 2 वर्षांची असताना संगणक हाताळायला लागली. आता तर ती पॉवर पॉइंट स्लाइड शो तसंच वर्ड आर्ट मध्ये जाऊन अॅनिमेशन तसंच ईमेल सुद्धा सहजपणे पाठवते. तिला हे सर्व कोणाच्याही मदतीविना जमतं. स्वतःचं नावही ती कंपोज करते. पेंट मध्ये पिक्चर्स वगैरे ड्रॉ करता येतात, त्याच्यामध्ये कलर्स वगैरे भरता येतात. त्यानंतर न्यू फाईल करणं, त्याला ओपन करणं, क्लोज करणं, सेव्ह करणं, ह्या कमांड्स पण तिला माहिती आहे. टूलबार पूर्ण माहिती तिला पेंटमधला. त्याच्या व्यतिरिक्त पॉवर पॉईंटमध्ये इन्सर्ट करून नवीन स्लाइड इन्सर्ट करते, त्याला ब्लँक करते. वर्ड आर्टमध्ये जाऊन एखादी पिक्चर्स वगैरे सिलेक्ट करून तिचं स्वतःचं नाव टाईप करते आणि त्याला ॲनिमेशन करते. पृथाच्या या जादुई कौशल्याचं सर्वांना आश्चर्य वाटतंय. तिच्या या कौशल्याची लिम्का बुकमध्ये नोंद होण्याची तिच्या पालकांची इच्छा असून तिची माहिती लिम्का बुकनं मागवल्याचंही ते सांगतात. झी 24 ताससाठी विकास भराणे, जळगाव. हक्काच्या घरांसाठी बुधवारी सकाळी गिरणी कामगारांनी आणखी एक मोर्चा काढत शक्ती प्रदर्शन केलं आणि राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. भायखळ्याच्या राणीची बाग ते आझाद मैदान असा विशाल मोर्चा काढण्यात आला. मात्र संध्याकाळी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा आश्वासन मिळाल्यानं आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्णय गिरणी कामगारांनी घेतलाय. लॉटरीत लागलेली गिरणी कामगारांची घरं गिरणी कामगारांना कधी मिळणार आणि उर्वरित कामगारांच्या घरांचं काय, असा प्रश्न उपस्थित करत पुन्हा एकदा गिरणी कामगार रस्त्यावर उतरले. सकाळी 10:30च्या सुमारास भायखळ्याच्या राणीच्या बागेपासून सुरू झालेल्या या विशाल मोर्चात विविध गिरणी कामगारांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या. दुपारी 1च्या सुमारास हा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. यावेळी गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्याची राज्य सरकारची इच्छाच नसल्याची टीका गिरणी कामगारांनी केली. संबंध महाराष्ट्रातून आम्ही लोक आलेलो आहोत, उत्तर प्रदेशमधून आलेलो आहोत. आश्रम में बहुत सारे लोग थे. मैंने जिस ओल्ड एज होम के बारे में सुना या समझा था ये उससे बहुत अलग था. जब हम वहाँ से जाने लगे तो मिस्टर कुमार ने पूछा, कल आओगे ना? रोहन ने अपनी जॉब का हवाला देते हुए इनकार कर दिया. मेरे पास कोई बहाना न था.